तर आज आम्हाला सांगलीच्या साईडवरती कमीत कमी 4 ते 5 दिवस झाल्या आणि आम्ही एवढ्या दिवसामध्ये वीर जवानांची 9 पोर्ट्रेट जी होती ती सगळी पूर्ण केली आणि आता एकच पोर्ट्रेट इथं करायचं राहिलेलं. हे पोर्ट्रेट एका स्पेशल व्यक्तीचं होतं आणि या पेंटिंग वरती डिटेल काम करायचं होतं. स्पेशल व्यक्ती यासाठी म्हटलं कारण हे पोर्ट्रेट होतं सांगली जिल्ह्याचे विंग कमांडर प्रकाश नवले सरांचं. प्रकाश नवले सर भारतीय वायुसेनामध्ये म्हणजेच इंडियन एअरफोर्स मध्ये 1982 काळामध्ये कार्यरत होते आणि त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये शौर्य चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. शौर्य चक्र हा जो सन्मान आहे याच्याबद्दल जेवढी माहिती मी मिळवली तो काही स्पेशल ऑफिसरांनाच दिला जातो. त्यांनी आपल्या सर्व्हिस मध्ये काहीतरी धाडसाचं काम केलं आहे. सरांच्या बरोबर पण अशा काही घटना झालेल्या त्याच्यामुळे त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलेलं. अशा या महान व्यक्तीचं पेंटिंग आम्ही कमीत कमी 3 दिवस करत होतो. पेंटिंग थोडं थोडं पूर्ण झाल्यानंतर स्वतः प्रकाश सरांच्या पर्यंत पेंटिंगचं फोटो गेलेलं, त्यामुळे त्यांनी स्वतः पेंटिंग जवळून बघायला येणार होतं आणि सर आल्या आल्या लगेच अनिकेत दाने आपली भेट घालून दिली. सरांची भेट घालून दिल्यानंतर सरांची भरपूर गप्पा वगैरे मारल्या आणि सरांना पेंटिंग बद्दल पण विचारलं. सरांना समोर बसवून मी पेंटिंग मध्ये थोडेफार चेंजेस पण केले. सगळं झाल्यानंतर सरांना पेंटिंग वगैरे भरपूर आवडलं. त्यानंतर बॉन्डनी मस्तपैकी कॅलिग्राफी वगैरे केली. अशा प्रकारे सगळं पेंटिंग पूर्ण झालं आणि सर जाऊन मॅडमांना पण घेऊन आलं पेंटिंग दाखवायला. त्यानंतर आम्ही सरांसोबत आणि मॅडमांच्या सोबत फोटो वगैरे काढले. पेंटिंग कसं झाले तुम्ही पण नक्की सांगा. सरांसाठी एक लाईक तर बनतो आणि आपल्याला फॉलो करायला तर विसरूच नका.